बुधवारी 29 जुलै रोजी अत्यंत पवित्र असा गुरुपौर्णिमेचा योग येत आहे. आपल्या संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस म्हणजेच व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या गुरुबद्दल, मातापित्यांबद्दल आणि ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व. या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका चुकूनही करू नये आणि त्याचबरोबर आपल्या मुलांची अजिबात जर तुमची प्रगती होत नसेल तर प्रगती व्हावी यासाठी, नोकरी व्यवसायात यश मिळावे यासाठी, त्यांच्या आयुष्यातील अडथळे, नजरदोष आणि विघ्न दूर व्हावेत यासाठी आईने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे एक अत्यंत प्रभावशाली आणि सोपा उतारा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या पवित्र दिवशी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि काही चुका टाळल्या पाहिजेत. सर्वात प्रथम गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी किंवा हळद टाकून स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी आपल्या घरातील आणि मनातील स्वच्छता महत्त्वाची आहे. आपल्या मातापित्यांच्या आणि गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद नक्की घ्यावेत, कारण आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात. घरात श्री गुरुचरित्र किंवा सत्यनारायणाची पूजा करावी अर्थात दत्तात्रेयांची उपासना करावी. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आणि पिवळ्या वस्तूंचे जसे की हरभरा डाळ, हळद, पिवळे कापड दान करणे अत्यंत फलदायी ठरते. आता या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे देखील समजून घेणे गरजेचे आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कोणाशी वादविवाद करू नका आणि कोणाचे अनादर किंवा अपमान करू नका. या दिवशी मांसाहार, दारू किंवा तामसिक अन्नाचे सेवन पूर्णपणे टाळावे. कोणाबद्दलही मनामध्ये वाईट विचार किंवा मत्सर आणू नये. तसेच आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा गुरुजनांचा अवमान होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अन्यथा पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वाणीमध्ये आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी विशिष्ट मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करणे खूप गरजेचे आहे. या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर बसून ओम गुरवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याशिवाय भगवान दत्तात्रेयांचा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः हा सिद्ध मंत्र किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाचे मनोभावे पठण करावे. जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आणि दत्तबावनीचे पठण करणे. मुलाच्या अभ्यासातील एकाग्रतेसाठी आणि बुद्धिवर्धनासाठी या दिवशी ओम गण गणपते नमः किंवा सरस्वती मंत्र ओम ऐं सरस्वती नमः चा जप करणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे मंत्र आणि स्तोत्र घरातील वातावरण शुद्ध करतात आणि मुलांमध्ये सकारात्मक विचारांचा संचार करतात. आपण आता सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत. बुधवारी येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आईने आपल्या मुलांच्या यशासाठी, आरोग्यासाठी, विघ्नहरणासाठी कोणता विशेष उपाय करावा. बऱ्याचदा मुलांना कोणाची तरी वाईट नजर लागते, अभ्यासात मन लागत नाही, नोकरीत अडथळे येतात आणि स्वभाव चिडचिड वाढते. या सर्वांवर हा उपाय अत्यंत अचूक मानला जातो. यासाठी आईला 5 महत्त्वाच्या वस्तूंची गरज आहे आणि हा उपाय जर तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाहीये. त्याचबरोबर हा उपाय का करावा बघा. जर मुलं खूप प्रयत्न करत असेल, त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा कोणती तरी वाईट नजर जर त्यांना त्रास देत असेल तर त्यामुळे कुठेतरी त्यांचा स्वभाव हा हट्टी, चिडचिडा होऊन जात असतो. कोणत्याही वयोगटाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्याचबरोबर जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मग नंतर एखाद्या कोणत्याही पौर्णिमेला जरी तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालू शकतं. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया. अगदी साधा सोपा आहे. फक्त उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु येऊन देऊ नका. अगदी श्रद्धेने उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर आता काय करायचं आहे बघा. तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला एक उतारा जो आहे तर तो तयार करायचा आहे. आता या वस्तू कोणकोणत्या असणार आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे किंवा प्लेटमध्ये तुम्ही ह्या सर्व वस्तू ठेवू शकता. ज्यामध्ये जे काळे उडीद असतात बघा, तर ते काळे उडीद तुम्हाला थोडेसे घ्यायचे आहे. 4 ते 5 जरी घेतले तरी चालेल. उडदाची डाळ चालणार नाही, तर आपल्याला अख्खी सगट उडीद घ्यायचे आहे. आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे, काळे तीळ घ्यायचे आहे, लाल सुक्या ज्या
मिरच्या असतात तर त्या घ्यायच्या आहे, देठा सगटच्या 5, त्यानंतर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे काळे उडीद नसेल तर त्याऐवजी तुम्ही लवंग जरी घेतलात तरी देखील चालू शकतं. आता बघा आपल्या मुलांना काय होतं की नजर लागते, त्यामुळे कुठेतरी त्यांचा हट्टीपणा, चिडचिडपणा जो आहे तर तो वाढतो आणि त्यामुळे अनेक प्रकारचे संकट किंवा अनेक प्रकारचे दोष जे आहेत तर ते आपल्या समोर येत असतात. आपण खूप प्रयत्न करतो की मुलं आपली जे आहे तर ते आपलं ऐकावं किंवा त्यांनी अभ्यास करावा, त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं, पण कुठेतरी कुंडलीतील जे ग्रह आहेत तर ते कमजोर झालेले असतात आणि ते कमजोर झालेले ग्रह मजबूत करण्यासाठीच आपल्याला ही छोटी छोटी उपाय करायचे असतात. या पवित्र तिथींच्या दिवशी पृथ्वी तलावरील जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्त्रपटीमध्ये जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि त्या तत्वांमध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो, जेव्हा आपण काही सेवा करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण जे फळ आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या सर्व वस्तू ज्या आपण घेतलेल्या आहे तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे. आज संध्याकाळी तुम्ही करा, दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. यानंतर तुम्हाला मुलांना खाली जमिनीवरती बसवायचं आहे. बसण्यासाठी आसन जरी दिलं तरी चालेल. आता घरामध्ये जर आईला हा उपाय करणं शक्य नसेल तर वडिलांनी केला किंवा आजी आजोबांनी केला तरी देखील चालू शकतं. कितीही लहान, कितीही मोठा मुलगा मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता. जर घरामध्ये 2 मुलं असेल तर प्रत्येकासाठी सेपरेट तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो तयार करून घ्यावा लागणार आहे. आता ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे तुम्हाला 7 वेळेस उतरवायच्या आहे आणि उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही संकटे, विघ्न, दोष, अडचणी आहेत तर ते दूर झालेले आहे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर 7 वेळेस ह्या वस्तू उतरवायच्या आणि ह्या वस्तू त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर यायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली तुम्हाला त्या टाकून द्यायच्या आहेत, जिथे कोणाचे हातपाय वगैरे पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा. अगदी साधा सोपा आहे, तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा. आता जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला घराच्या बाहेर या वस्तू टाकणं शक्य नाही तर मग काय करायचं, एखादी पंती घ्या किंवा प्लेट घ्या, त्यामध्ये थोडासा कापूर प्रज्वलित करा आणि कापूरसोबत ह्या वस्तू जाळून टाका आणि उरलेलं जे काही असेल तर ते सर्व साहित्य मग जळालेलं एखाद्या झाडाखाली आपल्या डस्टबिन वगैरे असेल किंवा मग आपल्या घरामध्ये एखादी कुंडी असेल तर त्यामध्ये जरी टाकलं तरी देखील चालू शकतं. असा साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. खूप छान, खूप सोपा आहे, तुम्ही करून बघा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. जीवनातील सर्व संकटे, दुःख, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना दिसून येईल. या व्यतिरिक्त आज बघा पौर्णिमा आहे, त्यामुळे आपल्याला आज पिंपळाच्या झाडाची आवर्जून सेवा करायची. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला आज दूध आणि पाणी नक्की अर्पण करायचं आहे, दिवा अर्पण करायचा आहे. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आज करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. जीवनातील सर्व संकटे, दोष, विघ्न, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना दिसून येईल. मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होतील. खूप मोठा दिवस आहे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमेचा आजचा हा दिवस आपल्या जीवनातील नक्कीच प्रत्येक संकट जे आहे तर ते दूर करेल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.